नमस्कार मित्रांनो, सामान्य विज्ञानचं हे दुसरं लेक्चर आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्र यावर आधारित आपण महत्त्वाचे पॉईंट्स काढून आणलेले आहे आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा या सामान्य विज्ञानाच्या नोट्समध्ये बरेच नवीन प्रश्न तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, जे की प्री आणि मेन्समध्ये आलेले तुम्हाला दिसतील परीक्षेमध्ये. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न बघा काय म्हटलं आहे की वनस्पतीशास्त्राचे जनक कोणाला म्हटलेलं आहे? थिओफ्रेस्टस नावाच्या शास्त्रज्ञाला वनस्पतीशास्त्राचे जनक म्हटले गेलेलं आहे. तर जीवशास्त्राचे जनक कोणाला म्हटलेलं आहे? तर जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल यांना म्हटलं जाते. तर रक्तभिसरणाचे जनक कोणाला म्हटलं जाते? विल्यम हार्वे. तर पहिल्यांदा तुम्ही हे 3 पॉईंट पाठ करून घ्या मित्रांनो. वनस्पतीशास्त्राचे जनक आहे थिओफ्रास्टस, जीवशास्त्राचे जनक आहे ॲरिस्टॉटल आणि रक्तभिसरणाचे जनक आहे विल्यम हार्वे. त्यानंतर नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडलेला होता? तर बघा चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला होता. उत्क्रांतीवादाचा सिद्धांतसुद्धा चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला होता. उत्क्रांतीवादाच्या परीक्षेमध्ये खूपदा विचारला गेलेला आहे. काही अनुवांशिकता सिद्धांत गेब्रिएल मेंडल यांनी मांडलेला होता. त्यांनी वाटाण्यावर काय केलेला होता? प्रयोग केलेला होता. लक्षात घ्या, हे पण विचारलेलं आहे कशावर प्रयोग केलेला होता. पुन्हा एकदा सांगतो, वनस्पतीशास्त्राचे जनक थिओफ्रास्टस, जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, रक्तभिसरणाचे जनक आहे विल्यम हार्वे, रक्तभिसरणाचे जनक आहे विल्यम हार्वे, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला चार्ल्स डार्विन यांनी आणि अनुवांशिकता सिद्धांत मांडला ग्रेगर मेंडल यांनी. आणि कशावर प्रयोग केला? वाटाण्यावर प्रयोग केलेला होता. 2 नावे देण्याची वर्गीकरण पद्धत ज्याला द्विनाम पद्धती म्हटलं जाते आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक एक्झाममध्ये यावरती प्रश्न राहतो शक्यतो. कॅरोलस लिनियस यांनी हे सुचवलेलं होतं आणि कॅरोलस लिनियस यांना फादर ऑफ टॅक्झॉनॉमी या नावानं सुद्धा ओळखलं जाते. मोस्ट टाइम पी करा मित्रांनो. हा जो सोर्स आहे हा लक्षात असू द्या. ऑथेंटिक बुक्स, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे झालेले पेपर सेट आहे, राज्यसेवा प्री म्हणा, त्यानंतर कंबाईनची परीक्षा म्हणा, यातून आपल्याला आलेले काही प्रश्न इथे दिसतील तुम्हाला. ओके, सो पुढील लेक्चर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. तुमचे जवळपास विज्ञानाचे भरपूर सारे पॉईंट्स क्लिअर झालेले असेल. याच्या अगोदरसुद्धा आपण एक लेक्चर टाकलेलं होतं स्टेट बोर्डवर आधारित. तुम्हाला सर्वांना ते आवडलेलं आहे. ठीक आहे, चला मग आता पुढं काय म्हटलं आहे की प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता? यावर प्रश्न आला आहे की प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे आर्थ्रोपोडा, ज्याच्यामध्ये कीटक वर्गसुद्धा येते. खाली मी ते दिलेलेच आहे शेवटी. गोगलगाय हा प्राणी कशामध्ये येते? मोलुस्का गटामध्ये. सगळ्यात मोठा गट आहे आर्थ्रोपोडा आणि 2 नंबरचा आहे मोलुस्का. प्रथम आर्थ्रोपोडा आणि सगळ्यात मोठा दुसरा नंबरचा आहे मोलुस्का. आता टिप काय दिलाय बघा, महत्त्वाचे प्राणी संघ आणि उदाहरणे मी शेवटी दिलेली आहे, कारण मला सुद्धा परीक्षेमध्ये उदाहरण विचारलं होतं आणि कोणत्या गटात जाते ते सांगितलं आहे. त्याचा चार्ट मी शेवटी दिलेला आहे व्यवस्थित. ओके, तो शेवटी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. आता पुढचा पॉईंट बघा, इथं 3 पॉईंट मी कव्हर केलेले आहे की शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणतं आहे? मेंडिबल. ओके, मजबूत मेंडिबल लक्षात ठेवा. त्यानंतर शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे? ते आहे स्टेप, जे की कानामध्ये असते. ओके, आणि शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? ते आहे फिमर. हे मांडीमध्ये असते, हे कानामध्ये असते स्टेप्स. आणि मेंडिबल जे आहे मित्रांनो, ज्याला मॅन्डिबल म्हणतो आपण, हे आपल्या जबड्यामध्ये असते. ओके, शरीरातील सर्वात मजबूत हाड मेंडिबल, सर्वात लहान हाड स्टेप जे कानामध्ये असते, त्यानंतर शरीरातील सर्वात मोठे हाड ते आहे फिमर, जे की मांडीमध्ये आपल्याला आढळते. ओके, सो हे क्लिअर ठेवा मित्रांनो. चला त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट, पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती हाडे असतात? तर पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 हाडे असतात. पाठीच्या कण्यामध्ये 33 पाठ ठेवा. अतिश्रम किंवा व्यायाम केल्यामुळं शरीरामध्ये कोणतं आम्ल तयार होते? लॅक्टिक आम्ल तयार होते. ओके, सो हा प्रश्न MPSCने पण विचारलेला आहे की जास्त व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये कोणतं आम्ल होते? लॅक्टिक आम्ल. म्हणून आपल्या हातापायामध्ये काय येतात? गोळे येतात मित्रांनो. माहीत असेल तुम्हाला, जर तुम्ही एक्सरसाइज करता तुम्हाला माहीतच आहे लॅक्टिक आम्ल. लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पाचक्रस दिलेले आहे. आता इथे मी जवळपास सगळे पाचक्रस तुम्हाला इथं कव्हर करून दिलेले आहे. बघा मित्रांनो, प्रश्न कसे येते ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, आता पाचक्रस पहा. लाळेमध्ये काय असते? टायलिन. आलेला आहे प्रश्न. ठीक आहे, लाळेमध्ये काय असते? टायलिन असतो, हा पाचक्रस असतो. त्यानंतर यकृतामध्ये पित्तरस असते, हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, लाळेमध्ये टायलिन, यकृतामध्ये पित्तरस. स्वादुपिंडामध्ये बघा काय काय असते? स्वादुरस असते, ट्रिप्सिन असते, लायपेज असते आणि एक असते अमायलेज. लक्षात येत आहे तुम्हाला? पहा, एक असते ट्रिप्सिन जे की प्रथिना संबंधित आहे, त्यानंतर एक असते लायपेज, लक्षात असू द्या, हे आहे आपल्या स्निग्ध पदार्थासंबंधित, आणि अमायलेज हे जे आहे पिष्टमय पदार्थासंबंधित आहे. ओके, पाठ ठेवा मी जे म्हटलं ते रिपिटेशनमध्ये ऐका. त्यानंतर जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते मित्रांनो. आम्ल आहे मित्रांनो, हे आपल्या जठरामध्ये असते, हे तुम्हाला माहीत आहे. ओके, त्यानंतर आहे पेप्सिन, त्यानंतर आहे म्युकस. तर हे कशामध्ये असते बघा? तर हे असते मित्रांनो जठरामध्ये. मग आता पेपरमध्ये प्रश्न काय आहे ते तो तुम्हाला सांगतो. जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस. तर काय करते, याच्यातलं एक ऑप्शन घेतलं जाते
आणि असं म्हटलं जाते की सांगा या चारपैकी ऑड कोणतं आहे, तर ऑड ट्रिप्सिन असणार आहे कारण ते स्वादुपिंडामध्ये येते. तर अशा पद्धतीनं हे इथले 3-4 जे आहे ते स्वादुपिंडाशी संबंधित आहे आणि हे जे इथले 3 आहे लक्षात घ्या हे जठरा संबंधित आहे. सो क्वेश्चन क्लिअर झाला असेल तुमचा आता. ठीक आहे, त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट प्रश्नाकडे बघा. विषाणू हे अपेशीय जीव असतात. लक्षात घ्या कसे आहे, अपेशीय आहे, महत्त्वाचं आहे. शरीराचे ऊर्जागृह कशाला म्हटलं जाते, मायक्रोकॉन्ड्रियाला म्हटलं जाते. लक्षात असू द्या, जे तंतुकणिका असतात त्यांना मायक्रोकॉन्ड्रिया असं म्हटलं जाते. त्यानंतर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, यकृत. आपल्या सर्वांना माहीत आहे की शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी हे यकृत आहे आणि यकृतातून कोणता रस स्त्रवला जातो आपण आताच बघितलं, तो म्हणजे पित्तरस. ओके, पुढचा प्रश्न बघा. रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हेमॅटॉलॉजी म्हटलं जाते. मोस्ट टाइम पे करा, रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हेमॅटॉलॉजी असं म्हटलं जाते. आता कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का, आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असते. ठीक आहे, आपल्या रक्तामध्ये काय असते, हिमोग्लोबिन, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा हेमॅटॉलॉजी. ओके, आणि आता पुढचा पॉईंट आहे युरेमिया. रक्तामध्ये युरियाचं प्रमाण झालं तर बघा युरिया असं लक्षात ठेवा. आणि हिमॅच्युरिया म्हणजे होते पडणे, याला म्हटलं जाते हिमॅच्युरिया. ओके, हेमॅटोवरून हिमॅच्युरिया आणि रक्त आलं असेल तुमच्या लक्षात. सो युरेमिया आणि हिमॅच्युरिया पाठ ठेवा. कुष्ठरोग हा हॅन्सन डिसीज म्हणून सुद्धा ओळखला जातो कारण याचा जो शोध लावला होता तो हॅन्सन यांनी लावला होता. म्हणून हॅन्सन डिसीज कशाला म्हटलं जाते, कुष्ठरोग. कर्करोग नाही. लक्षात घ्या मी काय म्हटलं, कर्करोग नाही, कुष्ठरोग. लक्षात घ्या, फरक लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पहा मेंदूचा अग्रमस्तिष्क, हा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ओके, मेंदूचा अग्रमस्तिष्क या भागाकडून विचार प्रक्रियेचे काय केले जाते, कार्य केले जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे, आला आहे काय सांगा, कोणाला कोणत्या शिपमध्ये आला होता तो सांगा मला. ठीक आहे, त्यानंतर मिथेन वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो. सांगा, क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो, मिथेन. मग क्लोरोफॉर्मचं सूत्र काय आहे मित्रांनो, CH3 लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर मिथेनला काय म्हटलं जाते, मार्श गॅस असं सुद्धा म्हटलं जाते. आणि मिथेनचं सूत्र काय आहे, CH4. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र क्लोरोफॉर्म जो आहे मित्रांनो त्याचं सूत्र पाठ ठेवा कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणे आहे परीक्षेमध्ये. ओके, मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम हे तुम्हाला आपल्या हाडांमध्ये सापडणार आहे. ओके, लक्षात घ्या, मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम कशामध्ये आढळते, हाडांमध्ये आढळते. ओके, त्यानंतर पुढे दिलाय मित्रांनो, प्रथिनेपासून आपल्याला किती कॅलरीज मिळतात, तर बघा प्रथिनेपासून आपल्याला 6 कॅलरीज मिळतात. आता प्रथिने 3 अक्षरे आहे, 3ची दुप्पट 6 पाठ ठेवा. त्यानंतर कार्बोहायड्रेट म्हणजे होते कर्बोदके, तर मराठीमध्ये कर्बोदके 4 अक्षरी आहे म्हणून 4 कॅलरीज लक्षात ठेवा. आणि स्निग्ध पदार्थ आपल्या सहज लक्षात राहते 9 कॅलरी. म्हणजे प्रथिने आलं तर 6 कॅलरीज करा, कर्बोदके आलं तर 4 कॅलरीज आणि स्निग्ध पदार्थ आले तर 9 कॅलरीज. सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हार्पेटॉलॉजी म्हटलं जाते. आणि आपण मगाशी वर बघितलं की रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हेमेटोलॉजी म्हणतात. सो हार्पेटोलॉजी आणि हेमेटोलॉजीतला फरक लक्षात घ्या. ठीक आहे, सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हेमेटोलॉजी म्हटलं जाते. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे मुख्यतः कशाने बनलेले असते, तर कॅल्शियम ऑक्झलेटने ते बनलेले असतात. त्यानंतर RBC आणि WBCची निर्मिती ठीक आहे तर कशामध्ये होत असते, अस्थिमज्जेमध्ये होत असते. यावरती प्रश्न विचारलेला आहे, अस्थिमज्जा पाठ ठेवा. मानवी शरीरात एकूण किती प्रकारचे अमिनो आम्ले आहेत, तर मानवी शरीरात एकूण 20 प्रकारचे अमिनो आम्ले असतात. लक्षात घ्या, काही शरीरात असतात, काही बाहेरून घ्यावे लागतात. शरीराची रक्त बँक कोणाला म्हटलं जाते, प्लेला. बघा किती मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. शरीराची रक्त बँक हे प्लेला म्हटलं जाते. मोस्ट टाइम पी करा. ठीक आहे, काही प्रश्न सेंट्रल एक्झाममधले पण आहे याच्यामध्ये. ओ रक्तगटाला सर्वदाता म्हटलं जाते, ज्याला युनिव्हर्सल ब्लड डोनर म्हणायचं. आणि AB रक्तगटाला सर्वग्राही म्हणायचं कारण याला कोणाचंही रक्त चालते, ओ कोणालाही रक्त देऊ शकतो. म्हणून हा सर्वदाता झाला, डोनर झाला. आणि AB या रक्तगटाला सर्वग्राही म्हटलं जाते, कोणाचंही रक्त चालते. आणि म्हणून याला युनिव्हर्सल ब्लड रेसिपंट म्हटलं जाते कारण हा रिसिव्ह करतो म्हणून. कार्ल लॅन्स्टर यांनी रक्तगटाचा शोध कोणत्या गटाचा लावला, A, B आणि O. तर AB या रक्तगटाचा शोध कोण लावला, तर डिकास्टेले आणि स्टॅर्ली यांनी लावला. कसं पाठ ठेवायचं पहा, इथं AB 2 आहे ना, तर इथं डिकास्टेर्लो आणि स्टॅर्ली 2 शास्त्रज्ञ आहे. यावरून लक्षात ठेवायचं, AB आलं की डिकास्टेर्लो आणि स्टॅर्ली, आणि कार्ल लॅन्स्टर म्हटलं तर ABO असं लक्षात ठेवा. झालं पाठ. त्यानंतर चला पुढं, व्हिटॅमिनचा शोध कोणी लावला, तर व्हिटॅमिनचा शोध लावला फंक याने. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा स्टेट बोर्डचं सायन्स रीड केलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं जीवनसत्व आहे A, D, E आणि K. तर हे जे आहे मित्रांनो हे मेदामध्ये विरघळणारे आहे. तर B आणि C म्हणजे आपण लक्षात घ्या बदक म्हटलं होतं, ब द आणि हा घेतला आपण क. तर हे पाण्यात विरघळणारे आहे. B आणि C पाण्यात विरघळते,
तर अ ड ई के म्हणजे ए डी ई आणि के हे मेदामध्ये वितळते हे लक्षात ठेवायचं आहे. तर विटॅमिनचा शोध कोण लावला? विटॅमिनचा शोध लावला आहे फंक या शास्त्रज्ञाने. त्यानंतर रक्ताचा सामू किती आहे? 7चा पीएच किती आहे मित्रांनो? रक्ताचा पीएच आहे 7.4. बघा 7च्या आधी जे येतात त्यांना आपण आम्ल म्हणतो आणि 7च्या नंतर जे येतात त्यांना आपण आम्लारी असं म्हणतो. ठीक आहे. तर महत्त्वाचं म्हणजे काय, 7च्या पुढे गेलेला आहे 7.4 म्हणजेच रक्त हे आम्लारीमध्ये येते. मोस्ट टाइम बी करा, पेपरमध्ये विचारलेलं आहे. रक्त कशामध्ये येते? रक्त आम्लारी गटामध्ये येते. अमिबा हा किती पेशीय सजीव आहे? तर अमिबा हा एक पेशीय काय आहे? फक्त एक पेशीय सजीव आहे. एक पेशीय. प्रश्न कोणता आहे की उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडला. आपण आधीच बघितलं नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आणि उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे मित्रांनो? चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे. मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरची माहिती नक्कीच आवडत असेल. मी तुम्हाला मागं पण म्हटलेलं आहे, माझ्या परीनं जे जे तुम्हाला सांगता येईल ते मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवरती लक्षात असू द्या, आजपासून आपण करंट अफेअरचे दर 2 दिवसाने, ठीक आहे, आता मी लवकर टाकेल लेक्चर, पण रेग्युलरली दर 2 दिवसानं तुम्हाला क्वालिटी नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. यामध्ये करंट अफेअरचा मी थेट जीकेशी संबंध लावणार आहे. जसं आपण आता जो मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये आपण GDP चर्चेमध्ये पाहिलं होतं. तर त्याच्यात मी तुम्हाला GDP म्हणजे काय, त्यानंतर ग्रीन GDP म्हणजे काय, CSR जो टॅक्स आहे तो म्हणजे काय, सर्व क्लिअर करून दिलं होतं. ठीक आहे. आणि तुम्ही कमेंट पण त्याच्यामध्ये छान केलेल्या आहे मित्रांनो. ओके, सो हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. चला मग पुढे जाऊ आपण. प्रश्न आहे मित्रांनो, मग आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये प्रामुख्याने कोणते प्रथिन आढळते? तर त्या प्रथिनाचं नाव आहे मायोग्लोबिन. पाठ ठेवायचं आहे तुम्हाला. दुधामध्ये केसिन बघितलं होतं आपण आणि स्नायूमध्ये आहे मायोग्लोबिन. त्यानंतर स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या गटामध्ये येते? तर स्पायरोगायरा ही वनस्पती थॅलोफायटा वर्ग गटामध्ये मोडली जाते. रक्ताचा कर्करोग झाल्यास त्याला काय म्हटलं जाते? त्याला ल्युकेमिया असं म्हटलं जाते. एक पॉईंट एक्स्ट्रा माहिती असू दे मित्रांनो, एक मिनामाटा रोग आलेला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मिनामाटा रोग हा जपानमध्ये आलेला होता. हा रोग जो आहे हा पाऱ्याच्या अभावी होतो, म्हणजे मर्क्युरी. ठीक आहे. कधी मर्क्युरी पण येते पेपरमध्ये की मिनामाटा रोग कशाच्या अभावी होतो? तर तो होतो पाऱ्याच्या अभावी. आणि एक आहे इटाई नावाचा रोग, लक्षात असू द्या. एक आहे इटाई नावाचा रोग, हा कॅडियमच्या विषबाधेमुळे होतो. हे दोन्ही रोग पाठ ठेवा, कारण याच्यावरती प्रश्न येणार आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनींना काय म्हटलं जाते? तर रक्तवाहिनींना म्हटलं जाते शिरा. म्हणजे बघा, शरीराच्या सर्व भागाकडून जे हृदयाकडे रक्त गेलं त्याला म्हणायचं शिरा. तर श आणि श असं लक्षात ठेवा. शरीराकडून हृदयाकडे शिरा. मात्र तुम्हाला जर विचारलं की हृदयाकडून शरीराकडे वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणायचं? तर त्यांना म्हणायचं आहे धमन्या. ठीक आहे. तर हा 2 गोष्टीतला फरक आहे. त्यानंतर मानवी हृदयाचं वजन साधारणतः 250 ते 350 ग्रॅम इतकं असते. तर मानवी मेंदूचं साधारणतः वजन हे 1300 ते 1400 ग्रॅम असते. म्हणजे घ्यायचं आपल्याला 250 ते 350 ग्रॅम आणि मेंदूचं वजन घ्यायचं आहे 1300 ते 1400 ग्रॅम. त्यानंतर अंड्यातील पांढऱ्या बलकात प्रामुख्याने प्रथिनं असतात, त्यामुळे त्याला पूर्ण अन्न सुद्धा म्हटलं जाते. प्रथिने संश्लेषण प्रक्रियेत, लक्षात असू द्या, प्रथिने संश्लेषण प्रक्रियेत पेशीचा रायबोझोम हा घटक महत्त्वपूर्ण भूमिका पार पडत असतो. मोस्ट टाइम पे करा. प्रथिने संश्लेषणामध्ये पेशींचा कोणता घटक? तर रायबोझोम. पाठ ठेवा. ओके. वनस्पती काय करतात? प्रथिने संश्लेषण करत असतात, हे लक्षात असू द्या. आणि त्याच्यामध्ये कोणता वायू वापरतात? त्या CO2. आणि आपल्याला काय देतात? ऑक्सिजन देतात. त्यानंतर गॉयटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी काय वापरले जाते? बरोबर आहे, आयोडीन. कारण आयोडीनच्याच अभावी हे रोग होतात. त्यानंतर राऊस सार्कोमा RSV. ओके. सो या विषाणूमुळे कर्करोग उद्भवतो. त्यानंतर हिवताप कशामुळं? प्रोटोझोआमुळं. ठीक आहे, ज्याला आपण मलेरिया म्हणतो. आणि एड्स कशामुळं? HIV मुळं, ह्युमॅन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. त्यानंतर कुष्ठरोग कशामुळं? मायक्रोबॅक्टेरियम लेप्रीमुळं. ठीक आहे. सो हे पाठ करून घ्या. त्यानंतर क्षयरोग आधारित कोणती लस आहे? BCG लस आहे. हा प्रीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. क्षयरोग आधारित BCG लस आहे. म्हणजे क्षयरोगावर कोणती लस दिली जाते? BCG. मित्रांनो, स्वादुपिंड अंतरस्त्रावी आणि बाह्यस्त्रावी अशी दोन्ही प्रकारची कार्य करते, ही तिचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर COVID-19 हा काय होता? एक विषाणू होता. सगळ्यांना माहित आहे, हा व्हायरस होता. तर कॉलरा आजार काय आहे? तर कॉलरा हा जीवाणू आहे. काय आहे? जीवाणू. कोविड विषाणू आणि कॉलरा जीवाणू. आणि जीवाणूच्या ज्या बिमाऱ्या असतात त्या तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या.
आणि याच्यावरतीच आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले चाललेले आहेत तलाठीमध्ये. बऱ्याच मुलांनी स्पेशल कमेंट पण केली होती, तर त्यांच्यासाठी मी महत्त्वाचे पॉईंट्स आणलेले आहे. आर्थ्रोपोडा संघ हा जगातील सर्वात मोठा प्राणी संघ आहे. मी म्हटलं होतं कीटकांची संख्या सर्वात जास्त आहे. तर फुलपाखरू, मधमाशी, खेकडा, कोळी, विंचू, गोम, सुरळ हे सगळे आर्थ्रोपोडामध्ये येतात. मोलुस्कामध्ये कोण येते? दुसऱ्या क्रमांकाचा गट आहे गोगलगाय, ऑक्टोपस आणि शिंपला. तुम्हाला जर विचारलं गोगलगाय, ऑक्टोपस आणि शिंपला कोणत्या गटामध्ये येते, उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला मोलुस्का. त्यांनी जर म्हटलं की सायकॉन, स्पंज, स्पॅन्जिला आणि युप्लेक्टेला हे कोणत्या संघामध्ये येते, हे येते पोरीफेरा लक्षात ठेवा. सायकॉन, स्पंज, स्पॉन्जिला आणि एक आहे युप्लेक्टेला. ठीक आहे. त्यानंतर पहा सिलेंटरेटा निडारिया संघ, म्हणजे याच्यामध्ये कोण कोण येते, याचे दोन नाव आहे सिलेंटरेटा आणि निडारिया संघ. याच्यात येते जलवॅल, ज्याला हायड्रा म्हटलं जाते. एक येते जेलीफिश, आय थिंक मला वाटते मला जेलीफिश आलं होतं की काय. ठीक आहे, जेलीफिश. त्याच्यानंतर आहे प्रवाळ आणि कोरल्स, म्हणजे प्रवाळला काय म्हटलं जाते, कोरल्स. आपल्या इथं जे लक्षद्वीप बेट आहे ते प्रवाळापासून बनलेलं आहे, लक्षद्वीप बेट पाठ ठेवजा. पहा मग सिलेंटरेटा आणि निडारियामध्ये कोण येते, एक येते हायड्रा ज्याला जलवॅल म्हणतो, एक येते जेलीफिश, प्रवाळ, कोरल्स. ओके. ॲनिलिडा संघामध्ये कोण येते मित्रांनो, बघा ॲनिलिडामध्ये येते गांडूळ, लीच आणि नेरिस. मोस्ट टाइम पी करा, गांडूळ, लीच आणि नेरिस कशामध्ये येते, ॲनिलिडामध्ये येते. आणि गोगलगाय कशात बघितलं आपण, मोलुस्कामध्ये. आणि इकायनोडर्माटा संघामध्ये महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. इकायनोडर्माटामध्ये येते तारामासा, सी आर्चिन, एक आहे सी कुकुंबर. तो सी असं लक्षात ठेवजा, इकायनोडर्माटा. तर या पद्धतीनं हे होते सायन्सचे महत्त्वाचे प्रश्न पाहिजे. आपण जर असेच लेक्चर सगळे जीकेचे कव्हर केले तर मला तरी वाटते की आपल्याला परीक्षेत भरपूर फायदा होणार आहे. ओके मित्रांनो, जाता जाता एक व्हिडिओला लाईक करून जा, म्हणजे आपला व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल. आणि पेपरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.